देशमुखांची चौकशी बोलू सर. ते त्या दिवशी हा प्रकार घडल्यानंतर ते गायब झालेले सर. आणि 2 दिवस आम्ही ही करतोय. तिथले सर्व सीसीटीव्ही फुटेज, आजूबाजूचे विद्यार्थी, शिक्षक या सर्वांचे जबाब घेण्याचं काम चालू आहे सर. आज प्रॉपर सीसीटीव्ही फुटेज मिळालेले आहेत. आता त्याच्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या पुढं सर ते सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्या घटनेचा आपण अॅनालिसिस करून रिपोर्ट बनवून घेतो सर. अरे बापरे मोठा फोन करते, परत फोन लावतो तर फोन त्यांचा लागत नव्हता. आम्हाला कसं न्याय तर भेटलं आणि असं तर माझ्याच मुली झालं. याच्या आधी 2-3 प्रकरण झाले, याच्या आधी पण झाले 2-3 वर्ष एका कॉलेजच्या मुलाने सुद्धा असंच आत्महत्या करून घेतली त्या माय मॅडमच्या मुलं. तिसरं प्रकरण समोर कोण नाही आलं. तिसरं प्रकरण आहे. हो, असेच ते टॉर्चर करते मुलांना. हो, कारण की मी अनुष्काचा मोठा भाव आहे. मी तिथं स्वतः शिकलोय. ती मॅडम कुठल्या पद्धतीने बोलते, काय बोलते. तुम्ही आता जर त्या मॅडमची चौकशी केली ना, इथून पाठी 15 वर्ष कुठेही चौकशी करा. तुम्ही फक्त कुठल्या मुलांसमोर, मुलींसमोर फक्त देशमुख मॅडम नाव घ्या. ते तुम्हाला स्वतःहून सांगतील की ती मॅडम कशी होती. तिला सवयच ऍक्टिव्ह राहायची पहिल्यापासून. आम्ही जर आगाव असेल ना, आमचं सुद्धा बॅकग्राऊंड चेक करा. बॅकच्या झोपडपट्टीला विचारा किंवा पोलीस स्टेशनचा. अरे बापरे मोठा फोन करते, परत फोन लावतो तर फोन त्यांचा लागत नव्हता. आम्हाला कसं न्याय तर भेटलं आणि असं तर माझ्याच मुली झालं. याच्या आधी 2-3 प्रकरण झाले, याच्या आधी पण झाले 2-3 वर्ष एका कॉलेजच्या मुलाने सुद्धा असंच आत्महत्या करून घेतली त्या माय मॅडमच्या मुलं. तिसरं प्रकरण समोर कोण नाही आलं. तिसरं प्रकरण आहे. हो, असेच ते टॉर्चर करते मुलांना. हो, कारण की मी अनुष्काचा मोठा भाव आहे. मी तिथं स्वतः शिकलोय. ती मॅडम कुठल्या पद्धतीने बोलते, काय बोलते. तुम्ही आता जर त्या मॅडमची चौकशी केली ना, इथून पाठी 15 वर्ष कुठेही चौकशी करा. तुम्ही फक्त कुठल्या मुलांसमोर, मुलींसमोर फक्त देशमुख मॅडम नाव घ्या. ते तुम्हाला स्वतःहून सांगतील की ती मॅडम कशी होती.